महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवार भगवती खंदारे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न। वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रभावती खंदारे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न झाली। कॉर्नर सभा वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष मुकुंद करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सर्वात श्रेष्ठ मतदानाचा अधिकार हा न विकता स्वाभिमानाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आपण मतदान करावे असे उमेदवार प्रभावती खंदारे यांनी सर्व जनतेला आवाहन केलंय। वंचित बहुजन आघाडी हा पक्ष तळागाळातील माणसांना सत्तेत आणणारा पक्ष आहे, त्यामुळे कोण बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पूर्ण मतदान करावे असे आवाहन उमेदवार प्रभावती खंदारे यांनी केले। या कॉर्नर सभेला मुकुंद करवंदे, काळेसर, सिद्धार्थ खंदारे साहेब यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। या ठिकाणी मागील 7 दिवसापासून वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडीच्या वतीनं, कामगार आघाडीच्या वतीनं, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही प्रचार यंत्रणा ही गेल्या 25 वर्षापासूनची जी प्रचार यंत्रणा आहे त्या प्रचार यंत्रणेला बाजूला ठेवून या ठिकाणी फक्त देखावा किंवा मोहर शो न करता डोअर टू डोअर आणि हेड टू हेड म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक महिलांपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक सैनिकांनी बाळासाहेब आंबेडकरांची, वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि आदरणीय प्रभावताई खंदारे यांची शहराच्या विकासाचं व्हिजन काय आहे या संदर्भातली भूमिका प्रत्येक शहरवासियापर्यंत पोहोचवलेली आहे। आम्हाला निश्चितच विश्वास आहे की यावेळेस गेल्या 40 वर्षापासूनचा जो इतिहास आहे तो इतिहास यावेळेस या निवडणुकीमध्ये पूर्ण वसमतवासी निश्चितच पालथा करणार आहेत आणि एक ऐतिहासिक या ठिकाणी विजय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार। सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि जय भीम। वसमत शहरामध्ये तुम्ही म्हणताय की खूप लोक बलाढ्य आहेत। आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला की वसमत शहरामध्ये या वसमत शहराचा विकास करण्यासाठी नगराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावरती टाकली। जरी या वसमत शहरामध्ये एका साईडला पैशाचा महापूर जरी असेल, भरमसाठ जरी पैसा असेल, पण त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व आम्ही एवढे म्हणजे हुशार आणि डोकेवान आहे की ते पैसा तिथं पिका पडणार आहे। नगरपालिकेच्या निवड असणार आहे। वसमत शहरामध्ये निवडून आल्याच्या नंतर आमचं पहिलं विजन असणार आहे की या वसमत शहराचा विकास जो रखडलेला आहे, मी जे सांगितले की या शहरामध्ये शैक्षणिक व्यवस्थित योग्य दर्जा नाही, उच्च माध्यमिक असं शिक्षण नाही। या शहरामध्ये 100% आमचं धरण भरले, परंतु आजही या शहरामध्ये पाणी पुरवठा आहे तो 15 दिवसाला पाणी पुरवठा आहे, महिन्याला पाणी पुरवठा आहे। या शहरामध्ये आपण जर बघितलं तर नाल्याच्या गटारं साचलेली आहेत आणि कुणी त्या नाल्याची स्वच्छता नसते। कधी घंटागाडी नुसती नावाला आहे, ती घंटागाडी कधी 15 दिवसाला ती आणि महिन्याशिवाय ती घंटागाडी येत नाही। लोक आजूबाजूचा परिसर सगळा घाण करतात आणि त्या घाणीच्या परिसरातून लोकांचं आरोग्य धोक्यात आहे, म्हणून आम्ही आरोग्याविषयी सर्वप्रथम या वसमत शहराची काळजी घेऊ। किती मतानं आपण विजय होसाल काय वाटते? किती मतानं विजय होणार, आम्ही विजय मात्र नक्की होणार। किती मतानं होणार हे नाही आम्ही सांगू इच्छित, आणि जास्तीत जास्त मतानं विजय होणार हे एवढं मात्र नक्की आहे। मतदानामध्ये तर घोळ RSSचं सरकार आहे तोपर्यंत मतदानामध्ये घोळ असणारच आहे। आजही आम्ही बघितलं तर आम्ही ही बाईट अगोदर देणारच होतो। ग्रामीण भागामध्ये अचानक ग्रामीण भागातल्या लोकांचे नावं नगरपालिकेमध्ये यादीमध्ये आले, हे मतदानाचा खूप मोठा घोळ आहे आणि हा घोळ 101% घोळ आहेच आहे। पण तरीही आम्ही आमचा प्रचार कुठेही कमी न पडता माझ्या महिला आघाडीनं असेल, पुरुष कमिटीनं असेल, कामगार युनियननं असेल, सगळ्यांनी जो प्रचार केला आणि त्या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला असं निदर्शनास आलं इथल्या लोकांची कधीच न असणारं यावेळेस मुस्लिम बांधवांची आम्हाला एवढी म्हणजे साथ आहे की आमचा विजय हा आम्हाला निश्चित दिसतोय। मतदारांना काय आव्हान असेल? मतदारांना एवढंच आव्हान असेल की वंचित बहुजन आघाडीला सत्तेत आणा आणि या शहराचा विकास करून घ्या, म्हणून गॅस सिलेंडरवरच्या चिन्हावरती बटन दाबून जास्तीत जास्त संख्येनं आम्हाला कशा पद्धतीनं लीडमध्ये निवडून आणण्याचं आम्ही आव्हान मतदारांना करतो आहे।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.